दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजची जी गोष्ट मी सांगणार आहे ही सत्य घटनेवर आधारित आहे आणि काही महिन्यांपूर्वी ही जी गोष्ट आहे ही वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आली होती, पेपरमध्ये सुद्धा आली होती. एक म्हातारा वयस्कर नवरा बायको एका खेडेगावामध्ये राहत असतात आणि त्या ठिकाणी दोघंच जण राहत असतात, एकटेच असतात. काही दिवसांनंतर हळूहळू त्या आजोबांची तब्येत थोडीशी जरा बिघडायला लागते आणि ती आजी त्यांना आजूबाजूला प्रत्येक दवाखान्यामध्ये घेऊन जाते, परंतु काही फरक पडत नाही. शेवटी कोणाच्या तरी सांगण्यावरून ती शहरामध्ये त्यांना घेऊन येते आणि शहरामध्ये एका मोठ्या दवाखान्यामध्ये त्यांना दाखवल्यानंतर ते डॉक्टर तपासतात आणि तिला सांगतात की आजोबा बरे होतील, परंतु 1,00,000 रुपये खर्च येईल. आणि ही आजी एकदम निराश होऊन जाते की आता मी काय करू. आजोबांना ॲडमिट केलेलं असतं आणि मग ती बाहेर येऊन एका खुर्चीवर बसते आणि सहज तिचं लक्ष खाली एका पेपरवर जातं. न्यूजपेपर पडलेला असतो, वर्तमानपत्र, आणि त्यामध्ये एक ॲडव्हर्टाईज असते की मॅरेथॉन शर्यत, इतक्या किलोमीटरची शर्यत धावायची आहे आणि जर ती शर्यत जिंकली तर 1,00,000 रुपये बक्षीस आहे. आणि ही आजी मनाशी ठरवते आणि ती शोधत शोधत पत्ता त्या ठिकाणी जाते, आपलं नाव नोंदवते आणि शर्यतीच्या दिवशी सर्व त्या चांगल्या चांगल्या धावपटूंमध्ये एक आजी, खेडूत आजी, काष्टा नेसलेली, पायात काहीही नाही, अनवाणी अशी ती उभी आहे आणि सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. परंतु ज्यावेळेस शर्यत सुरू होते त्यावेळेस ती सर्वांना मागे टाकते. धावत जाते, ती हळू धावतच असते, ती कधीही थांबत नाही आणि शेवटी आजूबाजूला ती काही बघत नाही, एकाच दिशेने ती बघत असते, म्हणजे तिला पुढे जायचं आहे आणि ती शर्यत जिंकते. ज्यावेळेस ती शर्यत जिंकते त्यावेळेस तिला विचारलं जातं की तुमच्या आजूबाजूला कोण आहे, तुम्ही त्यांना कसं मागे टाकलं आणि तुम्ही काय प्लॅन करत होता. त्यावेळेस तिने सांगितलं, मला आजूबाजूला कोण आहे हे माहीत नव्हतं, मला काहीही माहीत नव्हतं. माझ्या नजरेसमोर माझा आजारी नवरा होता आणि ते 1,00,000 रुपये होते. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा बघा, आम्हाला जीवन आम्ही जे जगत आहोत, जे देवाने ख्रिस्ताने जे जीवन दिलेलं आहे, आम्ही ज्यावेळेस धावत आहोत ह्या जीवनामध्ये, आमचं ध्येय का आहे, आमच्या नजरेसमोर का आहे. आमच्या नजरेसमोर तारण आहे, त्या तारणासाठी आम्ही धावत आहोत, आमचं जीवन जगत आहोत. आमच्या नजरेसमोर सार्वकालिक जीवन आहे, आम्ही त्यासाठी धावत आहोत. आमच्या नजरेसमोर फक्त आमचं जगिक जीवन आहे, त्याचसाठी आम्ही धावत आहोत का. आज आम्हाला ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इब्री लोकासपत्र ह्याचा 12वा अध्याय, 1 आणि 2 वचन. हिब्रूज चॅप्टर 12 and verse 1 and 2. तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघांनी वेढिलेले आहो म्हणून आपणही दडपण व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.